दादा तुमचे आता जवळपास तुम्ही म्हटलात 42 आमदार आहेत, परंतु तुम्ही आघाडी बरोबर तुम्ही कायम राहिलात आणि शिवसेना आणि भाजपाशी युती म्हणून कायम निवडणूक लढवत राहिलेली आहे। तुमचे जे विद्यमान आमदार आहेत ते थेट भाजपशी कुठेतरी सामना करतात आहेत। जवळपास 16 ते 18 ज्या जागा आहेत तुमच्या विद्यमान आमदारांच्या, जिथे भाजपचेच रनरअप उमेदवार आहेत, त्यामुळे तिथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे। आता महायुतीतल्या या बंडखोरी शमवण्याकरता मास्टर प्लॅन काय महायुतीकडे आहे का? हो का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये उतरता त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही जसे प्रश्न विचारता, तसं आम्ही पण इथं काही नवीन माणसं नाहीत। आम्ही पण 30-30, 35-35 वर्ष इथं घासलीत, इथं कष्ट केलेत, इथपर्यंत पोचायला आम्ही काहीतरी मेहनत घेतली। त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करणार आहोत। तुम्ही जसं म्हटलात की आता अल्पसंख्याक समाजाच्या संपूर्ण गोष्टीवरतून लोकसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटका पडलेला होता। मराठा आरक्षण हा देखील एक मुद्दा होता की मराठा समाजाची मतं जी आहेत ती कुठेतरी मराठवाड्यामध्ये मिळाली नाहीत, त्यामुळे मराठवाड्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहिला। तुमचा एक उमेदवार स्वतः तुम्ही मराठवाड्यामध्ये उभा केलेला होता। खरं तर मराठा आरक्षणाविषयी अजित पवारांची थेट रोखठोक भूमिका काय? ते मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे काय? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। मराठा समाजामध्ये गरीब वर्ग, आज गरीब मराठा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांना देखील इतरांच्या बरोबरीने येण्याच्या करता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु ते आरक्षण कसं मिळालं पाहिजे? कारण की मराठा समाजाचा नेते म्हणतात मनोज जरंगे पाटील की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरीकडे ओबीसी म्हणतात आमच्यामध्ये मराठा नको। हा सातत्याने कायम वाद जो आहे संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांची, घटक पक्षांची मीटिंग बोलवावी, चर्चा करावी। महाराष्ट्रात आजपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेस विरोधाला विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राने कधी घेतली नाही। सगळ्यांनी समंजस भूमिका घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, कारण महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राकडं बघण्याचा इतर राज्यांचा पण तोच दृष्टिकोन आहे। मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही पक्ष आणि त्या पक्षाचे लीडर येऊ शकले नाही। तर पुन्हा आता केंद्राचं अधिवेशन संपलं, लोकसभेचं, राज्यसभेचं, तर त्याच्यात बरेच जण मोकळे होतील आणि मग ही मीटिंग मात्र घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं सगळ्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही खबरदारी घेऊन निर्णय केला पाहिजे।